ठाण्यातली बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते। बंडोबांची समजूत काढण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा झाली। तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला भाजपचे आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते। बंडोबांची समजूत काढण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आज दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, त्यामुळे लवकरात लवकर नेते हे बंडखोरांपर्यंत जात आहेत। ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। थोडासा दबाव तंत्राचा वापर सुद्धा काही ठिकाणी केला जातो आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। काय नेमकी रणनीती असली पाहिजे यावर चर्चा झाली आहे। आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार जे त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉवल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती केली, आम्ही काही आमच्या लोकांशी विनंती केली। या संदर्भातली खरं तर काम या इकडे चालू होतं।